लोग भिवंडी टीवी न्यूज सबसे थे। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत गोरसई में भव्य अखंड हरिनाम सप्ताह का आयोजन। हम आपको बता दें कि रामनवमी से शुरू होते हुए हनुमान जयंती पे ख़त्म होता है। लगातार 8 दिन तक सप्ताह चलता है, जो आज आप देख रहे हैं कि भव्य पालकी निकाला गया, जिसमें गांव के सभी लोग मौजूद थे। नाचते गाते हर्षोल्लास के साथ पालकी में शामिल हुए। तो चलिए हम दिखाते हैं वहाँ का कुछ दृश्य। ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, तुकाराम 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 ज्ञानोबा सगळ्यात अगोदर मी नमस्कार करतो। आमच्या हा अखंड हरिनाम सप्ताह जो आहे हा वर्ष 43वा आहे। 43 वर्षामध्ये सतत हा अखंड हरिनाम सप्ताह श्रीरामनवमी पासून ते हनुमान जयंतीपर्यंत चालत असतो। श्रीरामनवमी ते हनुमान जयंती असा हा जो कालखंड आहे हा 8 दिवसाचा, 8 ते 9 दिवसाचा प्रतिवर्षी होत असतो। आणि या 8 ते 9 दिवसामध्ये आमच्या पूर्ण गावामध्ये हा जो अखंड हरिनाम सप्ताह जो आहे हा आम्ही 8 दिवस पूर्ण गाव एक उत्सव म्हणून साजरा करत असतो। कारण आमच्याकडे सर्व आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे दिवाळी म्हणून आपण सण साजरा करतो, तर आम्ही या गोरसई गावामध्ये हा जो अखंड हरिनाम सप्ताह असतो पूर्ण 8 ते 9 दिवस या दिवसामध्ये आमची दिवाळी आणि दसरा असं होत असतो। अशा पद्धतीने आमच्याकडे हा मोठ्या उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात हा आमचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी साजरा करत असतोय। कार्यक्रम साजरा करत असताना प्रति दिवशीचा एक आमचा ठरलेला एक तक्ता आहे, शेड्यूल आहे, आणि त्या शेड्यूल प्रमाणे सकाळी पहाटेपासून तर रात्री अगदी 1-2 वाजेपर्यंत सतत आमचे कार्यक्रम चालू असतात। मग त्यामध्ये ताकद आरती असेल, प्रवचन असेल, त्याच्यानंतर मग कीर्तन असेल, भजन असतील, आणि प्रति पूर्ण दिवस आणि जागर भजन असेल असं पूर्ण आमचा शेड्यूल आहे। पूर्ण दिवस अखंड हरिनाम आमचा जप चालू असतो। आणि हे करत असताना आमच्या गावातील
पूर्ण गावामधील सगळी लोक एकदम भावाने आणि सेवा भावाने या कार्यक्रमामध्ये सहभागी होत असतात आणि प्रत्येकाचा हातभार या कार्यक्रमाला लागत असतो. इव्हन असं म्हणायला हरकत नाही की आमच्या गावामध्ये हा अखंड हरिनाम सप्ताह जो आहे हा एक मोठा उत्सव म्हणून आमचे सर्व गावकरी बंधू असतील, मुलं असतील, स्त्रिया असतील, सगळी लोक एकदम प्रेमा भावाने या कार्यक्रमामध्ये सहभाग होतात आणि कार्यक्रम उत्साहाने करत असतात. तर मी अशा या आमचा कार्यक्रम जो होत असतो अशा या आजच्या दिवशी आज हनुमान जयंती आहे, आमची आज पालखी निघालेला आहे आणि पालखीसाठी आपण पण बघितलं असणार की मोठ्या संख्येनं लहानांपासून ते थोरांपर्यंत सर्व लोक या पालखीसाठी सोहळ्यासाठी उपस्थित आहेत आणि पालखीच्या बरोबर फिरत आहेत. तर मी या पालखीच्या निमित्ताने आणि हनुमान जयंती उत्सवाच्या निमित्ताने मी आमच्या या गावाला पूर्ण एक अध्यक्ष कमिटीचा अध्यक्ष या नात्याने मी या गावामधील सर्व लोकांना म्हणजे सहभागी झालेल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आणि मी तर म्हणेल की असा कार्यक्रम जो गोरसाईमध्ये जो होत आहे कार्यक्रम, हा कार्यक्रम आणि असाच कार्यक्रम प्रत्येक गावोगावी व्हावा अशी मी अपेक्षा करेल. कारण या कार्यक्रमाच्या माध्यमातून पूर्ण गाव एकत्र येत असते आणि त्याचबरोबर एक परमार्थ ज्ञान आणि परमार्थ प्रत्येक गावामध्ये होऊ जाईल. जसं आमच्या गोरसे गावामध्ये होऊन घातलेलं आहे. गोरसे गावामध्ये आज जर बघायचं झालं तर लहानांपासून थोरांपर्यंत आज आम्हाला लहान मुलं जे आहेत त्याच्यामध्ये हरिपाठ करणारी मुलं तयार झालेली आहेत. आमच्याकडे तबला वाजवणारे वादक तयार झालेले आहेत. आमच्याकडे भजनी बुवा तयार झालेले आहेत. आमच्याकडे कीर्तनकार बुवा सुद्धा तयार होत आहेत. तर मग मी असं म्हणेन अशा पद्धतीचा जर माहे तयार होत असेल तर मी तर म्हणेन प्रत्येक गावोगावी अशा पद्धतीने झालं पाहिजे. मी अशा पद्धतीच्या शुभेच्छा देईन आणि पुन्हा एकदा या श्रीराम नवमी हनुमान जयंती निमित्ताने पूर्ण परिसराला, पूर्ण गावाला, पूर्ण भिवंडी तालुक्याला मी आमच्या गोरसाईच्या वतीने शुभेच्छा देतो. जय हिंद, जय भारत, धन्यवाद. मारून आहुती देईन दादा मारू देईन मुक्ती कर